नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलं असणार आहे चॅनलवर या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस आपल्याला ठेवायला हवी. अभ्यास आपण करत असतो, पण त्यावर बेस्ड एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे येणार आहेत हे आपल्याला माहीत असायला हवं. या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक माझ्याकडून नक्की घ्या. यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न अलॉंग विथ आन्सर की तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्याशिवाय 4 मेगा टेस्ट इन्क्लुडेड आहेत ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहेत. याच्यासाठी काही नाही, या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करायचा, ऑनलाईन पेमेंट करायचं आणि ही क्वेश्चन बँक तुम्हाला ऑनलाईन मोडवरतीच अवेलेबल आहे. सध्या आपण 2024चे प्रश्न सोडवतोय बघा. आजही त्याच प्रश्नपत्रिकेतनं घेतलेला प्रश्न बघतोय. इथे आपल्याला एक आलेख दिलाय. आलेखामध्ये एक्स ॲक्सिसवर वेळ मिनिटांमध्ये दिली आहे आणि वाय ॲक्सिसवर तापमान दिलं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. प्रश्न काय विचारलाय, एका भांड्यात पाणी ठेवले आहे. तापमान व वेळ यांच्या सोबतच्या आलेखावरून पाणी डॅश प्रकारचे असेल. तर थंड पाणी असेल का ते? थंड पाणी जर असलं तर थोड्या वेळाने त्याचं टेम्परेचर आपल्याला वाढताना दिसलं असतं. भांड्यात ठेवलंय ना एक पाणी, टेबलावर ठेवलं असेल तर थंड पाण्याचं जे तापमान आहे ते थोड्या वेळाने आपल्याला वाढताना दिसेल. त्यामुळं हे त्याचं उत्तर येणार नाही. कक्ष तापमानाचे पाणी, जर कक्ष तापमानाचे पाणी ठेवलं आपण असं भांड्यामध्ये घालून तर त्याच्या तापमानात काही फरक येईल का? काहीच फरक येणार नाही. कक्ष तापमानाचं पाणी कायम कक्ष तापमानालाच राहील की नाही. त्यामुळे त्याचा जो आलेख आहे तो इथे दाखवलाय तसा येणार. गरम पाणी जर ठेवलं तर आधी काय होईल, गरम पाण्याचं तापमान जास्त असेल आणि थोड्या वेळाने ते कमी होताना दिसेल. तेव्हा ग्राफ कसा येईल त्याचा वरून खाली. येते लक्षात? तर गरम पाणीसुद्धा हे नाही आहे आणि उकळतं पाणी हे नाही आहे, कारण भांड्यात पाणी ठेवलं आपल्याला असं सांगितलेलं आहे. येते लक्षात? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी. आलं लक्षात? पुढचा प्रश्न त्याच प्रश्नपत्रिकेमधनं, मायक्रोफोनमध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते? ऊर्जेचे रूपांतरण या भागातनं हा प्रश्न बनवलेला आहे. त्यामध्ये बघा, पहिला पर्याय आहे ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. ध्वनी ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. यांत्रिक ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. मायक्रोफोनमध्ये आपण बोलतो आणि बोललो म्हणजे ध्वनी ऊर्जा असते, त्याचं रूपांतर कशात होतं आहे? विद्युत ऊर्जेत होतं आहे. आणि तेच जेव्हा आपण हेडफोनमधनं ऐकतो आहे त्यावेळेला तिथे विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते आणि त्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. तर इथे मायक्रोफोनबद्दल विचारलं आहे, त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ई. ओके. पुढचा प्रश्न आहे, आपल्या देशाच्या सर्व भागात डॅश हा मुख्य व्यवसाय आहे. कारखानदारी, शेती, हातमाग, खानपान म्हणजे कॅटरिंग. आपल्याला माहिती आहे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय बी होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या पोकळीत एकच अवयव असतो? उदर पोकळी, शिरो पोकळी, वक्ष पोकळी का कटी पोकळी? शरीरातल्या पोकळ्या ही जी इमेज आहे ती मी इयत्ता 4थीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातून घेतली आहे. इथे आपल्याला खूप छान क्लिअरली त्यांनी दाखवलं आहे शिरोपोकळी जिथे मेंदू असतो, ही वक्षपोकळी
जिथे हृदय फुफ्फुसे असतात. उदर पोकळीमध्ये पचन संस्था येते बघा, जिच्यात लहान आतडं, मोठं आतडं, त्यानंतर त्याला सहाय्य करणाऱ्या ग्रंथी असतात, यकृत, त्यानंतर मूत्रपिंड असतं. कटिपोकळीमध्ये मूत्राशय आणि गुदद्वार हे अवयव येतात. आता प्रश्नाप्रमाणे जर विचार केला तर एकच अवयव असणारी पोकळी म्हणजे कुठली येते? शिरोपोकळी येते. आणि हे कुठल्या पर्यायात दिलंय? पर्याय बी मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी. ठीक आहे, चला तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते. असेच अजूनही सोडवलेले प्रश्न घेऊन येणार आहे. चॅनलला नक्की बघत राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना अजून चॅनलबद्दल सांगितलं नसेल तर नक्की सांगा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे जसंही व्हिडिओ पब्लिश होईल तसं लगेच तुम्हाला कळेल आणि तुमच्या अभ्यासात कुठलाही व्यत्यय, कुठलाही ब्रेक होणार नाही. ठीक आहे, भेटत राहूया. टाटा.